नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रानभाजी बघणार आहोत। ओल्या हरभऱ्याची भाजी असते, तिचा घोळाना आपण बघणार आहोत आज। हे बघा, मी तुम्हाला हरभऱ्याची शेती दाखवते। मी काल शेतात गेली होती, त्यामुळे मी तुम्हाला हरभऱ्याची शेती दाखवते। थोडासा व्हिडिओ काढून आणला होता मी। आणि हे हरभऱ्याचं जे झाड असतं उगलेलं, त्याचं आपल्याला अशा पद्धतीने शेंडा तोडून घ्यायचा आहे आणि त्याची भाजी बनवायची आहे। हे बघा, असं कवळा कवळा शेंडा तोडायचा आणि त्याची भाजी बनवायची। चला तर मग मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे इथे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे आणि 4 ते 5 मिरच्या खुडून घेतलेल्या आहे, ओल्या सुक्या लाल मिरच्या। हे बघा, मी कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्यात लसणाचे काप टाकले करून आणि लसणाचे काप लाल झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये लाल मिरची टाकली। ते थोडंसं आपल्याला तळून घ्यायची लाल मिरची आणि लसण। ते तळल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात ती भाजी टाकायची। हे बघा, लाल झालेलं आहे लसण आणि मिरची। हे बघा, भाजी टाकून घेते मी। भाजी टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि भाजी थोडीशी काल आणल्यामुळे सुकली होती, तरी मी थोडासा पाण्याचा शिपका मारते तिच्यावरती। पाण्याचा शिपका मारल्याच्यानंतर व्यवस्थित होऊ द्यायची तेलामध्ये आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने एकदम चविष्ट घोळाना तयार होतो। खूप टेस्टी लागतो हा, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजऱ्याच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत। आंबट तिखट खूप टेस्टी लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।